नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुढची बेसिक स्टिच शिकतोय। काल आपण ही वरची बटरफ्लाय स्टिच शिकलो होतो। आज आपण दुसऱ्या पद्धतीने बटरफ्लाय स्टिच कशी करायची ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 3 धाग्यांची सुई घेतलेली आहे व सिल्कचा 3 पदरी धागा घेतेय। तुम्ही इथे पाहू शकता मी 2 रेषा आखून घेतलेल्या आहेत व त्याच्यावर मी जरीची चेन टाकून घेतलेली आहे व अर्धा इंचावर त्याच्यावर मार्किंग करून घेतलेले आहे। आपण या मार्किंग वरच वर्क करणार आहोत। मी आधी वरच्या रेषेतल्या आतल्या बाजूने मी धागा वर घेतेय व बाहेरच्या साइडला एक स्टिच टाकतेय। आता खालच्या रेषेवर मी आतल्या साइडला स्टिच टाकणार आहे क्रॉस मध्ये दुसऱ्या पॉइंट वर। तसंच बाहेरच्या साइडला मी एक स्टिच टाकणार आहे। आपण जेव्हा खालच्या साइडला वर्क करणार आहोत तेव्हा आपण ह्या आतल्या बाजूला जाणार आहे आणि इथे वरती वर्क करणार आहोत तेव्हा या बाहेरच्या बाजूला जाणार आहोत। आता मी जेव्हा वरती स्टिच टाकतेय तेव्हा मी इथे ह्या कॉर्नरला आतल्या साइडला एक स्टिच टाकतेय, नंतर ना बाहेर टाकणार आहे। आता खाली वर्क करताना मी ह्या साइडला वर्क करणार आहे। मी पुन्हा आतल्या साइडला एक स्टिच टाकते, नंतर चेनच्या बाहेरच्या बाजूला एक स्टिच टाकते। आपण क्रॉस मध्ये स्टिच टाकतो, एकदा ह्या साइडला एकदा त्या साइडला, आणि आपण स्टिच दोन्ही बाजूला चिटकूनच टाकणार आहे जेणेकरून आपले दोन्ही बाजू एकाच वेळेस कव्हर होतील। नाहीतर तुम्ही एका साइडला लांब आणि एका साइडला जवळ टाकले ते एक साइड कव्हर होईल, दुसरी साइड कव्हर होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। अशा स्टिच टाकतो तेव्हा त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचा बोचा किंवा म्हणा बटरफ्लायचा शेप तयार होतो। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण डिटेल मध्ये मराठीत आरी वर्क शिकतोय। मी खूप लहान गोष्टी पण तुमच्या सोबत शेअर करतेय। एखादी गोष्ट सांगायची, एखादी गोष्ट नाही सांगायची असं करत नाहीये। क्रॉस स्टिच टाकत मी दोन्ही पॉइंट पर्यंत आलेली आहे। आता माझी सुई ह्या वरच्या पॉइंट वर आहे। आता पुढे आपण वर्क करताना पुन्हा क्रॉस मध्ये हा तिसरा पॉइंट जो आहे तिथे स्टिच टाकायला सुरुवात करणार आहे। तिथून आपण ह्या साइडला बॅकला येणार आहे आणि इथून आपण वरती पुढच्या साइडला जाणार आहे। मध्ये माझा लक्षात नाही, मला कॅमेरा ऑन करायचा त्यामुळे दाखवायचं राहून गेलं। मी पुन्हा सुरू करते। सॅटिन स्टिचचीच पद्धत आहे। आपण सॅटिन स्टिच सरळ टाकत होतो, ही आपण तिरकी टाकतो। सॅटिन स्टिच प्रमाणेच टाकायची।
पुन्हा आपली इथेच एंड झालेलं आहे. प्रत्येक वेळेस आपली पुढच्या बाजूला जिथे स्टिच टाकायची तिथेच एंड झालं पाहिजे. अशाच पद्धतीने मी पुढचं राहिलेलं पण पूर्ण करून घेणार आहे. मी इथे थ्रेड खाली लॉक करून घेतेय. ही वरची स्टिच आपली करून झालेली आहे. याला बटरफ्लाय सारखा लुक देण्यासाठी आपल्याला इथे वरती स्टिच टाकायला लागतील. त्याच्यासाठी मी इथे कॉन्ट्रास्ट कलरचा धागा घेतलाय आणि मी ह्याच्यावरनं स्टिच टाकणार आहे. आता ह्या मधल्या इथे तुम्ही हवं तर इथे लॉक करून घेऊ शकता किंवा इथे मध्ये एखादा मोती टाकून पुन्हा असं कंटिन्यू पुढे जाऊ शकता किंवा इथे लॉक करून इथे मध्ये तुम्ही कुंदन वगैरे काही पण चिटकू शकता. मी आता इथे अशा स्टिच टाकतेय. मी लॉक नाही करत आहे. मी असं स्टिच टाकून पुढे येते. अशा पद्धतीने ही बटरफ्लाय स्टिच दिसते. याचा तुम्ही बॉर्डर बनवण्यासाठी उपयोग करू शकता. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत.